वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून झटपट होणारी भाजी ही बनवणार आहोत आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काही टिप्स सोबत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ असा शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला तुमचा असाच प्रतिसाद मिळू द्या. तर मित्रांनो, खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट झटपट रेसिपी आहे. तुम्ही देखील ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर तुम्ही जशी पाहताय तशाच पद्धतीने आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. सर्वात प्रथम आपण इथे घेतलेले आहेत 2 ते 3 शिट्ट्या होऊनपर्यंत बटाटे बॉईल केलेले आहेत. बॉईल केलेले बटाटे आपण साल काढून व्यवस्थित वेगळे करून घेऊयात. फ्लेम चालू केलेला आहे. कढई मी तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये मी घेतलेलं आहे लगभग 1 पळी इतकं तेल. तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करणार आहोत. लगभग 1 चमचा दोनही आपल्याला ॲड करायचे आहे. जर हवं नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. फक्त जिरे घातले तरी चालेल. खूप चांगली चविष्ट अशी आपली भाजी बनून तयार होते. सोबतच आपण इथे बारीक चिरलेला जो आहे मीडियम साईजचा एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला असा उभा चिरायचा आहे आणि ते यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा आपण ॲड केल्यामुळे काय होतं की कांद्याची चव जी आहे ही भाजीमध्ये उतरते आणि खूपच चविष्ट अशी बटाट्याची भाजी जी आहे तयार होते. तर आपण जास्त कांदा घातला तर खूपच उत्तम आहे. कांदा आपला व्यवस्थित असा गुलाबी कलरचा झाला की आपल्याला हाय फ्लेम करायचा आहे. थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा हलका पिंक कलरचा झाला की आपण यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत. कढीपत्त्याचा फ्लेवर खूपच छान येतो आणि त्यामुळे भाजीची चव ही खूपच मस्त होते. कढीपत्ता ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करणार आहोत. तिखटनुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करूयात. तर मी ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि यामध्ये मी ॲड करणार आहे. सर्वात प्रथम आपण जो कढीपत्ता ॲड केला होता तो व्यवस्थित परतून घेऊयात. खमंग असा वास कढीपत्त्याचा येत आहे. कढीपत्ता थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली जी आहे हिरवी मिरची यामध्ये ॲड करणार आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. पण ही हिरवी मिरचीची भाजी आहे. या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केला तर खूपच उत्तम प्रकारे बनवून होते आणि चपाती डोसा सोबत तुम्ही ही भाजी जी आहे एन्जॉय करू शकता. तर याचबरोबर मी कुटून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत. तर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत इथे मी कुटून असं यामध्ये ॲड केलेल्या आहेत. फक्त आपल्याला लसणाची पेस्टच ॲड करायची आहे. अद्रक अजिबात आपण यामध्ये घालणार नाही आहे. खरपूस होईपर्यंत सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून तेल ॲड करू शकता. इथे आपला मसाला जो आहे थोडा ड्राय वाटत आहे म्हणून मी अर्धा पळी जे आहे तेल इथे ॲड केलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मसाला जो आहे परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा लालसर होईपर्यंत मसाले आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याचा कलर जो आहे थोडासा रेड असा झालेला आहे. तर कलर जो आहे रेड झाल्यानंतर आपल्याला इथे हळदी पावडर ॲड करायची आहे. लगभग अर्धा चमचा जे आहे हळदी पावडर मी इथे वापरलेला आहे. म्हणजे जो 1/4 आपण बोलू शकतो इतका आपण हळदीचे वापर केलेला आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड करणार आहोत बटाटे. तर बॉईल केलेले बटाटे आहे साल काढून वेगळे केलेले आहेत. ते यामध्ये कुस्करून आपण ॲड करूयात. तर आता हे जे मसाले आहेत एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये जे आहे बटाटे ॲड करणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. तर तुम्हाला टिफिनला किंवा लंचला जर मुलांना ही अशा प्रकारे भाजी द्यायची असेल किंवा चपातीचा रोल बनवून द्यायचा असेल तर या प्रकारे झटपट तुम्ही भाजी रेडी करून ठेवू शकता. जेणेकरून चपातीला आपण थोडासा सॉस लावून ही भाजी त्याच्यावरती अशी पसरवून एक रोल बनवून आपण लंचला देऊ शकतो किंवा याच बटाट्याच्या भाजीचा आपण पराठा बनवून देखील त्यांना लंचमध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर ही भाजी जी आहे तुम्ही डोश्यासोबत त्यांना सर्व करू शकता. अशा विविध प्रकारे आपण या भाजीचा उपयोग करू शकतो. तर इथे मी बटाटे जे आहे सर्व हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत. जास्त मॅश करायची गरज नाही. जर कांद्याचा पराठा किंवा आलू पराठा बनवायचा असेल तेव्हा आपल्याला जे बटाटे आहे जे बारीक कुस्करून आपण त्यांना देऊ शकतो. तर आता इथे सर्वात प्रथम आपण घेणार आहोत मीठ. चवीनुसार आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे. लगभग 1 चमचा इतकं मी मीठ घेतलेलं आहे. जर तुम्ही मीठ कमी खात असाल तर तुम्ही मीठ कमी वापरू शकतात. तसं मी आपल्याला गरजे इतकंच मीठ ॲड केलेलं आहे. बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ कमी लागतं. यामुळे काय होतं
की चव अजिबात लागत नाही. यामुळे मी 1 चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे. या प्रकारे आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. जेवढी जास्त कोथिंबीर असेल तेवढा जास्त भाजीला स्वाद असेल. तर इथे आपण सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. सर्व भाजी आपण एकजीव करून घेऊया चमच्याच्या मदतीने. तर लगभग आपली इथे भाजी तयार झालेलीच आहे. तर तुम्ही पाहू शकता एवढे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये उत्तम प्रकारे झटपट बनणारी ही भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर आता इथे आपण सर्व मसाले एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा गोल्डन कलरची बटाट्याची सुकी भाजी ही झालेली आहे. आपण पुरी भाजीसोबत देखील ही भाजी बनवतो. पुरीसोबत ही हॉटेलमध्ये इझिली मिळते. पण मी तुम्हाला खरं एक सांगू का की हॉटेलमधल्या भाजीला अजिबात चव नसते. ज्या घरच्या भाज्यांना चव असते. तर हॉटेलपेक्षा घरच्याच जेवणाला खूप चव असते आणि उत्तम प्रकारे आणि पौष्टिक हे आपलं घरचंच जेवण असतं. त्यापेक्षा आपण बाहेर न जाता घरामध्येच अशा प्रकारे मेजवानी किंवा जेवण बनवून एन्जॉय करू शकतो. तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे. सुकी भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन करू शकता. मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी हाजीर आहे. इथे आपली सर्वात इझी भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट करा, शेअर करा आणि मला कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे. आज एवढंच मित्रांनो. पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. टेक केअर.